वाऱ्याशी स्पर्धा करणारा वेग, इंद्रियांवर विजय मिळवणारे संयम आणि प्रभू श्री रामाप्रती असलेली अढळ भक्ती अशा अष्टगुणी अवताराचा म्हणजेच श्री हनुमान जन्मोत्सव अमरावती शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुवार 2 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी ठिकठिकाणच्या मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला। अमरावती येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिर ट्रस्ट, रविनगर, नवीन कॉटन मार्केट चौक, लक्ष्मीनगर रोड, श्री क्षेत्र चांगापूर, सहकार नगर येथील नवस्या हनुमान मंदिर आणि सक्करसाद येथील श्री छत्रपुरी जुगलकिशोर बालाजी संस्था संचालित पांढरी हनुमान मंदिर यासह शहरातील सर्वच मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटेपासूनच मंदिरामध्ये अभिषेक, विशेष पूजा अर्चा आणि सुगंधित फुलांची मनमोहक आरास करण्यात आली होती। अनेक ठिकाणी अखंड रामायण पाठ, हनुमान चालीसा पठण, सुंदरकांड आणि भजन कीर्तनाचे सूर घुमत होते। परंपरेनुसार मूर्तीला शेंदूर आणि तेल अर्पण करून रुईची पाने व फुले वाहण्यात आली। काही मंदिरांमध्ये पाळणा सोहळा करून भाविकांना सुंठवडा प्रसाद म्हणून वाटण्यात आला। दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांची मोठी गर्दी दिसून आली। पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेतही मोठी लगबग होती। विशेष म्हणजे महाप्रसादाच्या वेळी भाविकांची मोठी रांग असतानाही स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे सेवा दिली, ज्यामुळे उत्सवाला शिस्तीचे स्वरूप लाभले। आजच्या धावपळीच्या युगात केवळ शारीरिक शक्तीच नव्हे तर बुद्धी, विनय आणि संयम या मूल्यांची गरज आहे। हनुमंतांचे बुद्धी आणि बल हे अद्वितीय मिश्रण आजही प्रेरणादायी ठरत आहे। समाजात नकारात्मक शक्ती दूर करून आत्मबल वाढवण्याचा संदेश या जन्मोत्सवातून देण्यात आला। हनुमंतांनी प्रत्येक गोष्टीची सुरुवात रामनामाने केली। त्यांची स्वामीनिष्ठा, कर्तव्यपरायणता आणि विनम्रता आपण सर्वांनी अंगीकारणे हीच खरी हनुमान जयंतीची सार्थकता ठरेल। अमरावतीकरांनी या सोहळ्यातून भक्तीचा जागर करत मन आणि देहाचे शक्तिबल वाढवण्याचा संकल्प केला। बजरंग बलीच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। मैं संतोष प्रेम प्रसाद मिश्रा श्री पांढरी हनुमान मंदिर महाराज की मंदिर में उपस्थित हूँ। यहाँ पर श्री पांढरी हनुमान मंदिर में कल 1/4/2026 को अखंड श्री रामचरितमानस का आयोजन किया गया। सवेरे 4 बजे मारुति नंदन का अभिषेक पूजन किया गया। तत्पश्चात 8:30 बजे भोजन का आयोजन चालू किया गया है। सभी काफ़ी भक्तों की भीड़ रही। 4 बजे तक के भंडारा चला है। बहुत बढ़िया कार्यक्रम हुआ, बहुत अच्छा हुआ, बहुत ही बेस्ट हुआ। विदर्भ न्यूज ब्यूरो, अमरावती।